नमस्कार. हाऊसफुलच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत. गणपती बाप्पांना निरोप दिल्यानंतर आपल्याला चाहूल लागते ती म्हणजे नवरात्रीची. आणि नवरात्रीत आपण देवीची आराधना करतो. देवी म्हणजे स्त्री, स्त्री म्हणजे आदिशक्ती, स्त्री म्हणजे आदिमाया. काळ बदलले, संदर्भ बदलले, तशी स्त्रियांची विविध रूपही बदलली. जनाबाईंपासून बहिणाबाईंपर्यंत ज्यांनी मराठी भूमीत जन्म घेतला, मराठी संस्कृती कला यात बदल घडवून आणले, अशा स्त्रियांची थोर परंपराच महाराष्ट्राला लाभलेली आहे. आजही नाट्य चित्रपट क्षेत्रात आपल्याला विविध स्त्रिया लेखिका, अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका अशा विविध रूपात आघाडीवर बघायला मिळतात. अशाच काही आघाडीवर असलेल्या नायिकांना हाऊसफुलच्या आजच्या भागात आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. सावरिया से नैना हो गए चार, हाय राम लागी करे जुमा कटार. संगीत कट्यार काळजात घुसली हे माइलस्टोन संगीत नाटक. या नाटकाची आठवण झाली की आपल्याला आठवतात वसंतराव देशपांडे यांचा खासाहेब आणि फय्याजताईंची जरीना. 1965 साली फय्याजताईंचा आवाज पहिल्यांदा रंगभूमीवर ऐकायला मिळाला. या आवाजाने नाट्य संगीताला एक नवीन ओळख प्राप्त करून दिली आणि आजही फय्याजताईंच्या गाण्याची मोहिनी रसिक मनावर आहे. हाय राम लागी करे जुमा कटार, लागी करे जुमा कटार. फय्याजताई म्हणजे ठसठशीत मुद्राभिनय, बोलके डोळे आणि सुरेल आवाज यांचा त्रिवेणी संगम. अशा या ज्येष्ठ स्त्री कलावंताचा सन्मान विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर करून करण्यात आला. हा पुरस्कार सांगलीच्या अखिल भारतीय नाट्य विद्या मंदिर या संस्थेतर्फे अभूतपूर्व योगदान देणाऱ्या रंगकर्मीला देण्यात येतो. आणि यंदा या पुरस्काराच्या मानकरी ठरल्यात फय्याजताई आणि म्हणूनच हाऊसफुलच्या टीमनेही त्यांचं अभिनंदन केलं. नैना हो 6 मे 1965 मी मुंबईला आले. मनात इतकं माझा काहूर होतं की मी पहिल्यांदा आयुष्यात मुंबईला निघाले होते म्हणजे प्रवासामध्ये. ती महानगरी, त्या लोकल्स, मी ट्रेनमध्ये बसले, कसं होणार माझं वगैरे. आणि मग ज्या नाटकासाठी मी आले होते ते संगीत नाटकच होतं, सुमतीबाई धनवट्यांचं. आणि माझी परीक्षा घेतली जाणार होती. सुमतीबाई जोगळेकर, वसंत जोगळेकर हे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयामध्ये मला बोलवलं होतं आणि माझ्याकडनं नाटकाचं वाचन, गाणं, चालते कशी, बोलते कशी, किती उंच आहे वगैरे, असं एकंदरीत जसं आपण हिरोईनला जे हवं असतं ते सगळं आहे की नाही या मुलीमध्ये, त्या सगळे म्हणजे सुमतीबाई म्हणा किंवा लालचंद जे होते प्रीमियरचे, हे सगळे सुमतीबाईंचे मित्रपरिवारातले. त्यामुळे असं मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात माझी एंट्री झाली, मी पास झाले वगैरे. हे सगळं मला आठवलं की त्याच्यानंतर आपण बाईंच्या नाटकात काम केलं. एका रात्रीत नाव मिळालं मला. ती आली, तिने पाहिलं, तिने जिंकलं असं वर्तमानपत्रात आलं. पण नाटकामध्ये काम करायला म्हणून ना मीच असे मला वाटतं पहिल्यांदा आले. माझ्यानंतर मग सरला येवलेकर वगैरे आल्या. माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी होतीच, पण एक मुस्लिम मुलगी म्हणून इथे येऊन इस्टॅब्लिश होणं आणि आपलं काम आवडणं, आपलं गाणं आवडणं हे फार महत्त्वाचं असतं ना. मी अतिशय स्वतःला भाग्यवान समजते की तुम्ही जेव्हा अशा महानगरीमध्ये मुंबईमध्ये मी नशीब आजमावण्यासाठी आले त्यावेळेला मला लोक खूप चांगली भेटली. म्हणजे ज्या संस्थांमधनं मी कामं केली, ज्या नाटककारांची मी नाटकं केली, ज्या कलाकारांबरोबर मी काम केलं, त्या सगळ्यांनी मला असं सामावून घेतलं आपल्यामध्ये. आता कट्यार काळजात घुसलीच्या संबंधात बोलायचं झालं तर ते आमचं कुटुंबच होतं. मला कधी असं जाणवलंच नाही. वसंतराव हे म्हणजे जसे तिथे अब्बाजान तसं बाहेरसुद्धा माझ्या अब्बाजांसारखेच वागायचे. ते पणशीकरांच्या संस्थेत मी 15-16 वर्ष काम केले. त्या संस्थेमध्ये मी म्हणजे आपण एक घडत जाणं असं म्हणतो, त्या संस्थेतच झालं. तात्यासाहेब शिरवाडकरांचं नाटक केलं मी, दार्वेकरांचं केलं, कानेटकरांची नाटकं केली. हे सगळं मी नाट्यसंपदेत असताना मला माणसं जी भेटत गेली ना ती अतिशय चांगली. म्हणजे त्याच वेळेला पु ल देशपांड्यांच्या सहवासात मी आले, पुलंच्याकडनं काही शिकायला मिळालं, त्यांच्या वटवटमध्ये मी काम केलं. असं मग गोखल्यांच्या नाटकांमध्ये मी काम केलं. असं अभिषेकींच्याकडे मला शिकायला मिळालं.
त्याच्यानंतर मी CR व्यासांच्याकडे शिकायला गेले. तर आपण घडत जातो ते मला असं वाटतं की नेहमी की आपल्याला काहीतरी करायचं आहे, आपल्याला शिकायचं आहे आणि आपल्याला इस्टॅब्लिश व्हायचं हे कुठेतरी माझ्या डोक्यात होतं. आणि माझ्या डोक्यात हेही होतं की मला कोणाचीही कॉपी करायची नाही आहे, नाही ॲक्टिंगमध्ये ना गाण्यामध्ये. आपलं स्वतःचं म्हणून काहीतरी एक अस्तित्व इंडस्ट्रीमध्ये असावं असं मला आताही वाटतं. असंच मैफलीचा हा किनारा दोघडीचा वायदा कारवा दारात आला अलविदा अलविदा अलविदा. संगीत कट्यार काळजात घुसली, संगीत संशय कल्लोळ, संगीत मत्स्यगंधा अशी संगीत नाटकं असोत किंवा थँक्यू मिस्टर ग्लॅड, गुंतता हृदय हे अशी गद्य नाटकं असो किंवा विच्छा माझी पुरी करासारखं लोकनाट्य असो, कुठल्याही बाजाच्या नाटकात फैयाजताईंचा अभिनय बहरतच गेला. अशा या फैयाजताईंच्या वैविध्यपूर्ण भूमिकांना आणि स्त्री शक्तीला आमचा सलाम.